हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांची. तो आज आहे श्रीषाचा बड्डे आणि खूप सिंपल, खूप साध्या पद्धतीने आम्ही घरीच सेलिब्रेट केला. कारण की आम्ही 4 दिवस गावाला गेलो होतो तिरुपती बालाजीला. त्या दिवशी तिचा बड्डे होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा इथे घरी पोचलो त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी खूप आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही खूप सिंपल पद्धतीने सेलिब्रेट केला. नुसते तिचे फ्रेंड्स आले होते, तिचे स्कूल फ्रेंड्स आणि नेबर्स जे आहेत, जे घराजवळ शेजारची मुलं, त्यांना आम्ही बोलवलं होतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा बड्डे श्रीषाचा फार सुंदर होता. कारण की आम्ही तिच्या बड्डेच्या आधी 2 दिवस आम्ही बालाजीला गेलो होतो, तिरुपतीला गेलो होतो. सो तिथे दर्शन घेतलं तिरुपती बालाजींचं. खूप छान दर्शन झालं आणि त्यावेळेला म्हणून हा बड्डे श्रीषाचा फारच स्पेशल आणि खास होता. सो बड्डे चालू होण्याआधी सर्वांचा फर्स्ट एक फोटो काढला, जेवढे मुलं आले होते सर्वांचा. सो श्रीषाचे फ्रेंड्स घरी आल्यामुळे श्रीषा पण फार एक्सायटेड होती. आणि जसे आपली मुलं दुसऱ्या त्यांच्या फ्रेंड्सच्या बड्डेला जातात, तेच जो आनंद असतो तो त्यांच्या पण अनुभवायला यायला हवा. म्हणून आपण घरी आपल्या बड्डे सेलिब्रेट करायला हवा मुलांचा. सो मुलंही ते अनुभवतात की आपल्या घरी आपले कोणी रिलेशन असेल, आपले फ्रेंड्स असतील, ते आपल्या घरी येतात. सो त्यामुळे बड्डे आपल्याला नाही जमलं त्या दिवशी करायला. सो आपल्याला जेव्हा पॉसिबल असेल, जितकं आपण पॉसिबली करू शकतो मुलांसाठी तितकं करायला हवं. कारण की आपण एकदा मोठे झालो तर आपण बड्डेज वगैरे असे एवढे फॉर्मली नाही सेलिब्रेट करत. आणि तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? लहान मुलांचे बड्डे आपण करायला हवेत की नाही? प्लीज कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. आता पहिल्यांदा श्रीषाच्या आजीने तिला ओवाळून घेतलं आणि तिला गोड गोड आणि खूप सारे आशीर्वाद पण दिले. आणि आता मी श्रीषाला ओवाळत होते. आणि आपली लहान मुलं जेव्हा बड्डेज येतात आणि ते हळूहळू मोठे होत असतात, तसं आपलं पण एज वाढत जातं आणि आपण पण हळूहळू मोठे होत असतो आणि तेवढेच जबाबदार पण होतो ऑब्वियसली. आणि एक गंमत म्हणजे जेव्हा 2 आपल्याला मुलं असतात, बाळं असतात, तेव्हा एकाचा बड्डे असला तर आणि जे दुसरं बाळ असतं ते पण समजतं की माझा पण बड्डे आहे. सो दोघींच्या बड्डेजना दोघींना पण आम्ही ओवाळतो. सो अशा पद्धतीने दोघींचे वर्षातून 2 वेळा आमच्याकडून बड्डे होतात. सो असं मी ओवाळून घेतल्यानंतर आता नेक्स्ट मी भूषणला पण सांगितलं की ओवाळायला. सो घरचेच सगळेजण असल्यामुळे आम्ही जे मोठे आहे ते सगळ्यांनी आम्ही ओवाळून घेतलं.
अशा प्रकारे आम्ही केक कटिंगनंतर मुलांना स्नॅक्स दिले आणि स्नॅक्स घेतल्यानंतर मुलांनी इतका दंगा केला तो मी व्हिडिओ नाही शूट करू शकले. खूप खेळले ते, खूप छान खेळत होते कारण की त्यांनी स्कूलमध्येच भेटतात तिथे त्यांना एवढा स्पेस नाही भेटत खेळायला. सो इथे खूप त्यांनी दंगामस्ती केली. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.